ओम शांती। आज आहे 25 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा तुम्हा मुलांसाठी नवीन राज्य स्थापन करण्यासाठी दूर देशातून आले आहे। तुम्ही आता स्वर्गामध्ये जाण्या लायक बनता आहात। प्रश्न आहे, ज्या मुलांचा शिवबाबांवर अतूट निश्चय आहे त्यांची निशाणी काय असेल? उत्तर आहे, ते डोळे बंद करून अर्थात कोणताही संशय न घेता बाबांच्या श्रीमतावर चालत राहतील जी आज्ञा मिळेल। त्यांना कधी विचारही येणार नाही की श्रीमतावर चालल्यामुळे काही नुकसान होईल का, कारण अशा निश्चयबुद्धी मुलांसाठी जबाबदार बाबा आहे। त्यांना निश्चयाचे बळ मिळते, अवस्था अडोल आणि अचल होते। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. सेवेमध्ये हाडे द्यायची आहेत, अर्थात संपूर्ण शरीर सेवेमध्ये लावायचे आहे। कोणत्याही गोष्टीमध्ये संशय घ्यायचा नाही। सर्वांना सेवेद्वारे सुख द्यायचे आहे, दुःख नाही। 2. निश्चयाच्या बळाद्वारे आपल्या अवस्थेला अडोल बनवायचे आहे। जे श्रीमत मिळते त्यामध्ये कल्याण सामावलेले आहे। कारण जबाबदार बाबा आहे, त्यामुळे काळजी करायची नाही। आजचे वरदान आहे, योगयुक्त स्थितीद्वारे सूक्ष्म आणि कडक बंधनांना क्रॉस करणारे, अर्थात समाप्त करणारे बंधनमुक्त भव। स्पष्टीकरण आहे, 1. योगयुक्त असण्याची निशाणी आहे बंधनमुक्त। योगयुक्त बनण्यामध्ये सर्वात अंतिम बंधन आहे स्वतःला हुशार समजून श्रीमताला आपल्या बुद्धीची कमाल समजणे, अर्थात श्रीमतामध्ये आपली बुद्धी मिक्स करणे, ज्याला बुद्धीचा अभिमान म्हटले जाते। 2. जेव्हा कधी कोणी एखाद्या त्रुटीचा इशारा देत असेल अथवा निंदा करत असेल आणि त्यावेळेस जर थोडा जरी व्यर्थ संकल्प चालला तर ते देखील बंधन आहे। जेव्हा या बंधनांना क्रॉस करून अर्थात समाप्त करून जयपराजय निंदास्तुतीमध्ये समान स्थिती बनवाल तेव्हा म्हणणार संपूर्ण बंधनमुक्त। स्लोगन आहे, अगोदर विचार करणे नंतर मग कृती करणे हाच ज्ञानी तू आत्म्याचा गुण आहे। ओम शांती।